आमेन। फिर से एक बार स्वागत। आमेन। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे लाइव फेसबुक पर। आमेन। लेट मी सी कितने लोग आते हैं और आएंगे प्रभु के नाम से। लोग जुड़ रहे हैं। आइए हम प्रार्थना करें। प्रार्थना करूया आपण। प्रभू येशू, तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो। तुझी महिमा, तुझं गौरव, तुझा आदर आम्ही करतो प्रभूजी। तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो। आजचं हे सुंदरसं वचन जे तू आम्हा प्रत्येकाशी बोलणार आहे, ते वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कर आणि त्या वचनाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा तो होऊ दे प्रभूजी। धन्यवाद देतो। आजचं वचन तुझ्या आत्म्यापासून येऊ दे, तुझ्या पवित्र आत्म्याच्या योगाने ते वचन असू दे। बोलणारा मी नव्हे, परमेश्वरा तू बोल आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे। धन्यवाद, स्तुती आणि महिमा तुला देऊन प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो पित्या, म्हणून तू ऐक। आमेन। आमेन। फिर से एक बार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। देवाच्या वचनामध्ये आपण जाऊया। जास्त वेळ न घेता एक अर्धा तास पाऊण तास आपण देवाच्या वचनाचं मनन करणार आहोत। सिट बॅक ॲट युअर हाऊसेस अँड लिसन टू द वर्ड ऑफ गॉड व्हेरी केअरफुली। आजच्या मननासाठी निर्गम याचा 19वा अध्याय, एक्सिडस चॅप्टर 19। एक्सिडस चॅप्टर 19, निर्गम याचा 19वा अध्याय आणि याची काही वचनं, फ्यू वर्सेस वी आर गोइंग टू सी। काही वचनं आपण पाहणार आहोत। एम आई ऑडिबल? अगर मेरी आवाज़ आ रही है तो आप मुझे थंब बता सकते हैं, क्योंकि इसके पहले थोड़ा डिस्टर्बेंस था। आइए वचन को देखें। निर्गमन की किताब, निर्गमचं पुस्तक 19 अध्याय आणि पहिल्या वचनापासून काही महत्त्वाची वचनं आपण ऐकणार आहोत, वाचणार आहोत। तुमच्याकडे बायबल असतील तर तुमची बायबल तुम्ही उघडा आणि निर्गम याचा 19 अध्याय आपण पाहूया। पहिलं वचन, इस्रायल लोकांना मिस्र देशातून निघून 3 महिने झाले। त्याच दिवशी ते सिनायाच्या रानात येऊन पोहोचले। दुसरं वचन, रफिदीम येथून कूच करीत ते सिनायाच्या रानात आले व त्या रानात त्यांनी डेरे दिले। तेथे पर्वतासमोर इस्रायल लोकांनी तळ दिला। तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की, याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्रायल लोकांना हे विदित कर। चौथं वचन, मी मिस्राचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे। म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे। 6वं वचन, पण तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल, हेच शब्द तू इस्रायल लोकांना सांग। 7वं वचन, मग मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलाविले आणि परमेश्वराने त्याला आज्ञा पिलेले हे सर्व शब्द त्यांच्या पुढे मांडिले। तेव्हा सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले, परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू। मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराला कळवले। 9वं वचन, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा, मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो, ते या हेतुनी की मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा। मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले। 10वं वचन, परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर, त्यांनी आपले कपडे धुवावेत। 11 वचन, 3रा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण 3ऱ्या दिवशी सर्व लोक देखत परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरेल। 12 वचन, तू लोकांसाठी सभोवताली मर्यादा आख आणि त्यांना सांग, सांभाळा, पर्वतावर चढू नका, त्याच्या कडेला सुद्धा शिवू नका। जो कोणी पर्वताला स्पर्श करील
त्याला अवश्य जीवे मारावे. 13 वचन, त्याला कोणी हात लावू नये, लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणाने वधावे. मग तो जनावर असो किंवा माणूस असो, त्याला जिवंत ठेवू नये. शिंगांचा दीर्घनाद होईल तेव्हा लोकांनी पर्वतावर चढावे. मग मोशे पर्वतावर उतरून लोकांकडे आला. त्याने लोकांना पवित्र केले आणि त्यांनी आपले कपडे धुतले. त्याने लोकांना सांगितले की 3रा दिवस येईपर्यंत तयार असा, स्त्री स्पर्श करू नका. अर्थात या ठिकाणी पत्नी स्पर्श करू नका. 3रा दिवस उजडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या. पर्वतावर दाट ढगे जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्यांच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. 19 वचन, शिंगांचा आवाज अधिकच वाढू लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. परमेश्वराने सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलवले. तेव्हा तो वर गेला. 21 वचन, परमेश्वर मोशेला म्हणाला, खाली जाऊन लोकांना ताकीद दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे ते पाहावयास परमेश्वराकडे येतील आणि त्यांच्यापैकी पुष्कळ मरतील. 22 वचन महत्वाचं आहे. तसेच परमेश्वराकडे येणाऱ्या याजकांनी आपणास पवित्र करावे, नाहीतर परमेश्वर त्यास ताडण करील. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे बऱ्याच गोष्टी आहेत जे प्रभू सांगतो. पण आज प्रियानो, या वचनातून फार महत्वाच्या अशा गोष्टी आज मला तुम्हाला सांगायच्या आहेत. हे वचन मंडळीसाठी आहे, हे वचन चर्चसाठी आहे, हे वचन विश्वासणाऱ्यांसाठी आहे. आम्ही निर्गम याच्या 19व्या अध्यायामध्ये काही जुन्या कराराच्या बॅकग्राऊंड आम्ही पाहणार आहोत, काही जुन्या कराराची पद्धती आम्ही पाहणार आहोत, काही महत्वाच्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. आणि त्यानंतर आजच्या ह्या दिवसामध्ये आम्हाला ते कसं लागू होतं, आम्हाला कसं हे समजतं, ह्या सर्व गोष्टी आज आम्ही इथं शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आमेन. पहिलं वचन आम्हाला सांगतं की इस्रायल लोक मिसर सोडल्यानंतर सिनाय पर्वतापर्यंत येण्यासाठी त्यांना 3 महिने लागले. प्रेज द लॉर्ड. आम्हाला माहिती आहे परमेश्वराने मोशेला सांगितलं, परमेश्वराने मोशेला सिनाय पर्वतावर बोलवलं. मोशे हा सिनाय पर्वताच्या परिसरामध्ये राहत होता आणि एकदा मेंढर राखत असताना, सिनाय पर्वताच्या पायथ्याशी मेंढर राखत असताना अचानक पर्वतावर त्याला एक जळतं झुडूप दिसलं. तो हाच सिनाय पर्वत आहे. या सिनाय पर्वतावर त्याला जळतं झुडूप दिसलं आणि आणि तो काय आहे, प्रकार काय आहे, हे हिरवगार झुडूप का जळतंय हे पाहण्यासाठी मोशे त्या पर्वतावर चढून गेला. आणि जेव्हा तो त्या झाडाजवळ गेला, जळत्या झाडावर गेला, तेव्हा त्या झाडातून एक वाणी आली आणि मोशेला म्हणाली की मोशे थांब, पुढे येऊ नको, तुझ्या पायातल्या वाहना तू काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहे ती भूमी पवित्र आहे. आणि मग आम्ही पाहतो की परमेश्वर मोशेला म्हणतो की तू जाऊन माझ्या लोकांना त्यांच्या गुलामगिरीतून तू सोडवशील. प्रेज द लॉर्ड. तू जाऊन माझ्या लोकांना त्यांच्या गुलामगिरीतून तू सोडवशील, असं देव प्रभू येशू परमेश्वर त्यांना सांगत आहे. हालेलुया. मला वाटतं निर्गम याचा 3रा अध्याय आणि 12 वचनामध्ये तो म्हणतो, निर्गम 3:12 मध्ये की माझ्या इथून तू जा, सिनाय पर्वतावरून मोशेला तो आज्ञा करतो की मिस्रामध्ये जा, गो इन टू इजिप्ट, मिस्रामध्ये तू जा आणि तिथून माझ्या लोकांना याच वाटेने वापस आण. मिस्रामधून त्यांना गुलामगिरीतून सोडून जेव्हा तू वापस सिनाय पर्वताकडे येशील तेव्हा याच पर्वतावर माझे लोक माझी उपासना करतील. निर्गम याचा 3रा अध्याय आणि 12 वचन पाहूया. निर्गम 3:12 काय म्हणतं देवाचं वचन, कोणाला सापडलं असेल? निर्गम 3:12.
मला वाटतं. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, देव म्हणाला, खचित मी तुझ्या बरोबर असेन, मी तुला पाठविले याची तुला खूण हीच, तू लोकांना मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल. प्रेज लॉर्ड. 3:12 निर्गम 3:12. याच सिनाय पर्वतावर तुम्ही माझी उपासना करा. म्हणजे इस्रायली लोक मिसर लोकांच्या दास्यगृहातून जेव्हा बाहेर निघतील तेव्हा पहिली गोष्ट ते करतील आणि पहिली सेवा जे करतील ते या सिनाय पर्वतावर करतील. फर्स्ट वर्शिप ऑफ गॉड ऑफर्ड बाय हिज ओन पीपल will begin at the Sinai mountain. सिनाय पर्वतावर देवाची आराधना प्रथम सुरू होईल त्याच्या लोकांपासून. आणि प्रियांनो, सिनाय पर्वतापासून देवाची आराधना जी सुरू झालेली आहे ती सियोन पर्वतापर्यंत आजपर्यंत चालू आहे. हालेलुया. फ्रॉम सायनाय टू झायन द वर्शिप इज कंटिन्युअस. व्हॉट इज झायन? सियोन काय? आज टुडे फॉर अस सियोन, आज आमच्यासाठी सियोन चर्च आहे, चर्चचं पुलपिट आहे, बॉडी ऑफ क्राइस्ट आहे, ख्रिस्ताचं शरीर इज अ रियल प्लेस. द चर्च ऑफ गॉड इज अ रियल प्लेस वेअर वी नीड टू ऑफर अवर वर्शिप टू द लॉर्ड. जेव्हा मी चर्च ऑफ गॉड म्हणतो, जेव्हा मी चर्च म्हणतो, तेव्हा मी बिल्डिंग विषयी बोलत नाही. आय एम नॉट टॉकिंग अबाउट बिल्डिंग. व्हेन आय स्पीक ऑफ चर्च, I talk about people. I talk about people who are believers. विश्वासणाऱ्यांचं एकत्रीकरण याला चर्च म्हणतात. आणि म्हणून प्रभू म्हटला की जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने आहे तो माझ्यासाठी सियोन पर्वत आहे. दॅट इज अ प्लेस वेअर आय ड्वेल. कारण परमेश्वर पर्वतावर बसतो. तो पर्वतावर बसणारा परमेश्वर आहे. सिनाय पर्वतावर तो होता. मोशेला तो सिनाय पर्वतावर भेटला जळत्या झुडपामध्ये. आणि पुन्हा इस्रायल लोकांना वापस जेव्हा सिनाय पर्वताच्या पायथ्याशी ते आले तेव्हा सिनाय पर्वतावरच परमेश्वर त्यांच्याशी भेटला आणि त्यांनी सिनाय पर्वतावरच देवाची आराधना केली. प्रेज लॉर्ड. त्या पर्वताच्या खाली त्यांनी मूर्तीपूजा केली भली, परंतु पर्वतावर देवाची आराधना मोशेच्या द्वारे त्यांनी घडून आणली आणि तेव्हापासून आराधना सुरू झाली. सो सायनाय talks about the beginning of worship. सिनाय आराधनेची सुरुवात आहे. सिनाय उपासनेची सुरुवात आहे. सिनाय देवाची सुरुवातीची सेवेची सुरुवात आहे. सिनाय देवाच्या सेवेची सुरुवात आहे. परमेश्वर म्हणतो 3:12 मध्ये, निर्गम 3:12 मध्ये की माझ्या लोकांना जेव्हा तू मिस्रातून गुलामगिरीतून बाहेर आणशील तेव्हा याच पर्वतावर, हालेलुया, याच पर्वतावर लोक माझी उपासना करतील. आपण वाचलेलं आहे निर्गम 3:12 मध्ये, याच पर्वतावर लोक माझी उपासना करतील. आणि तेव्हापासून त्याची आराधना, देवाची आराधना कंटिन्यू चालेल. आणि ती कुठपर्यंत चालेल? आजच्या दिवसामध्ये चर्च इज आवर झायन, सियोन. आता सिनाय आणि सियोन यामध्ये फरक आहे बरं का. सिनाय, सियोन, सायनाय अँड झायन इज टू डिफरंट थिंग्स. आणि तो फरक आपण नंतर बघणार आहोत. सिनाय पासून आराधनेची सुरुवात, सियोनापर्यंत आराधना चालेल. आज सियोन, टुडे वी आर नॉट ॲट सायनाय. आज आम्ही सियोन पर्वतावर नाही, आज आपण झायनवर आहोत, सियोन मध्ये आहोत. प्रेज लॉर्ड. आणि येत्या काळामध्ये, भविष्यामध्ये, प्रगटीकरणामध्ये किंवा या जगाचा अंत होईल तेव्हा स्वर्गामध्ये सुद्धा एक सियोन पर्वत असेल, नवीन यरुशलेम असेल. ॲट द मिलेनियम 1000 years अँड आफ्टर दॅट, त्यानंतरही फॉर इटर्निटी वी विल लिव्ह इन झायन. वी विल लिव्ह इन झायन फॉर इटर्निटी. सार्वकालिकतेमध्ये. आमेन. प्रेज लॉर्ड. सार्वकालिकतेमध्ये आपण त्याची आराधना करणार आहोत. मी सांगत आहे सियोन पर्वत आणि सिनाय, झायन, सायन अँड झायन, सिनाय अँड झायन. ओके. आय एम नॉट टॉकिंग अबाउट होरेब. होरेब हा पर्वत वेगळा आहे, याच्याविषयी आज आम्हाला बोलायचं नाही. मी बोलत आहे सिनाय पर्वत आणि मी बोलत आहे सियोन, सियोन देश, सियोन, झायन, सियोन पर्वत.
एक पर्वत आहे ज्याला सियोन पर्वत म्हणतात, किंवा एक देश आहे ज्याला सियोन देश म्हणतात. इट इज कॉल्ड एज झायन, कंट्री ऑफ झायन, ज्याला यरुशलेम म्हणतात, ज्याला नवी यरुशलेम म्हणतात, जिथे आम्ही दादा सर्व काळासाठी आराधना करणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू से. तर बायबल आम्हाला सांगतं पहिल्या वचनामध्ये 19 की त्याला 3 महिने लागले. मोशेला परमेश्वराने सिनाय पर्वतावर सांगितलं की जाऊन माझ्या लोकांना तू मुक्त कर. प्रेज लॉर्ड. माझ्या लोकांना तू मुक्त कर, गुलामगिरीतून सोडव आणि त्यांना तू घेऊन पुन्हा या पर्वताकडे ये. आणि 19 अध्यायामध्ये आम्ही पाहतो पहिल्या वचनामध्ये मिस्रामधून सिनाय पर्वतापर्यंत येण्यासाठी इस्रायल लोकांना 3 महिने लागले. किती महिने लागले? 3. म्हणा 3. ओके, हे 3 याला फार महत्व आहे, आपण पुढे बघणार आहोत. 3 ह्या शब्दाला किंवा 3 या अंकाला या दिवसामध्ये, या कोविड-19च्या दिवसामध्ये फार महत्व आहे. ते काय आहे ते आपण बघणार आहोत पुढे जाऊन. त्याआधी आपण पाहतो की 3 महिने त्यांना लागले त्या ठिकाणी येण्यासाठी. 4थ्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, वर्स 4, तो म्हणतो की कशा प्रकारे मी मिस्रांचा संहार केला, त्या मिस्रांसोबत मी कसा वागलो, त्यांचा संहार कसा केला, फारो राजाला मी कसा नाश केला, हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलेले. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट सांगतो की तुम्ही आठवा की कशा प्रकारे मी तुम्हाला गरुडाच्या पंखावर बसून माझ्याकडे स्वतःकडे आणले. लक्ष द्या, परमेश्वराने इस्रायली लोकांना, त्याच्या स्वतःच्या लोकांना गरुडाच्या पंखावर बसून त्यांना स्वतःकडे आणले. 4थं वचन, वर्स 4. कसं आणलं? गरुडाच्या पंखावर. आता मी याच्यावर वाचत असताना एक फार महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट मला लक्षात आली. तुम्ही पहा की कोणताही पक्षी आपल्या पिल्लांना जेव्हा तो उचलतो तेव्हा आपल्या पायात, पंजामध्ये त्यांना धरतो आणि मग पंखाने तो उडतो. ओके, पंखाने उडतो आणि आपल्या पायाने आपल्या पिल्लांना धरून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जातो. करेक्ट? प्रत्येक पक्षी तसा करतो. आपल्या पिल्लांना जर एका ठिकाणाहून त्याला दुसऱ्या ठिकाणावर घेऊन जायचंय, प्रेज लॉर्ड, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जर त्याला घेऊन जायचंय तर तो आपल्या पायांनी आपल्या पिल्लांना घेऊन जातो, सगळे पक्षी. पण तो गरुड पक्षी एक असा पक्षी आहे, तुम्ही लक्षात ठेवा, की तो पक्षी आपल्या पिल्लांना आपल्या पाठीवर घेतो. आणि पक्ष्यांचे पंख पाठीवरूनच फुटतात, पाठीवरून पंख फुटतात आणि आपल्या पाठीवर तो, म्हणजे पंखांच्या जवळ, ज्या पंखांच्या उगम जिथून होतो, सुरुवात जिथून होते, तिथे आपल्या पिल्लांना गरुड पक्षी बसवतो. जर पक्षाला आपल्या पिल्लांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर घेऊन जायचंय तर आपल्या पाठीवर तो बसवतो आणि तो उडतो. किती अद्भुत आहे ना. एकमेव गरुड पक्षी असा पक्षी आहे की जो आपल्या पिल्लांना पाठीवर बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर घेऊन जातो. प्रेज लॉर्ड. यासाठी की शत्रूने जरी खालून, कारण पक्षी उंच उडतो, जर एखाद्या व्यक्तीने खालून बाण मारला त्याला, पक्षी कुठे आहेत? पिल्ल कुठे आहेत? वर आहेत, पाठीवर आहे, आणि हा पक्षी असा उडत आहे. जर कोणी बाण मारला तर आईच्या छातीतून आधी तो आतमध्ये घुसेल. आधी आई त्याला सहन करेल, नंतर ते पिल्लाला लागेल, किंवा आई त्या पिल्लांना वाचवेल त्या हमल्यापासून. आमचा परमेश्वराने या 4थ्या वचनामध्ये सांगितले की मी तुम्हाला मिस्रामधून, दास्यातून, गुलामगिरीतून जेव्हा बाहेर काढलं तर गरुडाच्या पंखावर बसवून आणलेलं आहे. अद्भुत आहे. त्याने सर्व घाव स्वतःवर घेतले, सर्व दुःख त्याने सहन केले. आम्हाला सुरक्षित अशा प्रकारे त्याने मिस्रातून, किंवा इस्रायली लोकांना सुरक्षितपणे मिस्रातून त्यांना बाहेर आणलेले आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. अतिशय सुरक्षित प्रकारे परमेश्वराने त्यांना तिथून आणलेलं आहे. व्हेरी डोंट डिस्टर्ब, प्रेज लॉर्ड. व्हेरी इंटरेस्टिंगली परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर आणलेलं आहे. हालेलुया, आमेन. 5वं वचन पाहूया. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. 6वं वचन,
पण तुम्ही मला याजक राज्य पवित्र राष्ट्र व्हाल, हेच शब्द तू इस्रायल लोकांना सांग. 5 आणि 6 वचन अत्यंत महत्वाचं आहे. 5 and 6 वर्स. तो म्हणतो यू विल बी अ प्रेशियस ट्रेजर फॉर मी. माझ्यासाठी तुम्ही खास निधी व्हाल. प्रेज लॉर्ड. आज आम्ही या ठिकाणी जे ऑनलाईन वचन ऐकत आहोत आणि जे कोणी नंतर ऐकणार आहेत त्या सर्वांना मला तुम्हाला सांगायचं आहे की परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आणि मी देवाची खास प्रजा नव्हे, खास निधी म्हणजे खजाना. वी आर द ट्रेजर अँड अ प्रेशियस ट्रेजर अनटू गॉड. देवासाठी आम्ही खास अशी निधी आहोत. देवासाठी आम्ही अनमोल खजाना आहोत. वी आर द प्रेशियस treasure of God, and God has made us. God wants us and He has already made us. त्याने आम्हाला खास निधी असं बनवलंय. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, 3 गोष्टी इथं परमेश्वर सांगतोय. सेकंड थिंग, याजक राज्य. राजे आणि याजक नाही. आम्ही बोलताना बऱ्याच चुका करतोय बोलताना. इथं काय सांगितलं, मला एक याजक राज्य बनवायचं. इंग्लिशमध्ये किंगडम ऑफ प्रीस्ट्स. म्हणजे काय, एक असं राज्य ज्या राज्यामध्ये सगळे याजक राहतात. आमेन. या 19व्या अध्यायाचा सेंटर पॉइंट किंवा ह्या 19 अध्यायाचा मध्यबिंदू, केंद्रबिंदू किंवा ह्या पूर्ण अध्यायाचा एकच उद्देश आहे आणि तो की परमेश्वराला त्याच्या लोकांना किंगडम ऑफ प्रिस्ट्स करायचंय. याजकांचं राज्य बनवायचंय. गॉड वॉन्ट्स अ किंगडम वेअर प्रिस्ट्स लिव्ह. देवाला असं राज्य तयार करायचं आहे, जे राज्य फक्त याजकांचं असेल. म्हणजे एव्हरी बिलीव्हर, गॉड वॉन्ट्स टू बी अ प्रिस्ट. गॉड वॉन्ट्स एव्हरी बिलीव्हर टू बी प्रिस्ट अनटू हिम. त्याच्या प्रित्यर्थ, देवा प्रित्यर्थ आम्ही याजक व्हावं आणि सर्व याजक एकत्र येऊन एक राज्य तयार करतील. अँड दॅट इज कॉल्ड ॲज किंगडम ऑफ प्रिस्ट्स. हालेलुया. थर्ड थिंग, तिसरी गोष्ट, पवित्र राष्ट्र, अ होली नेशन. देवाला आमचं पवित्र राष्ट्र करायचं. 3 थिंग्स, खास निधी, याजक राज्य, पवित्र राष्ट्र, प्रेशियस ट्रेजर, किंगडम ऑफ प्रीस्ट्स अँड अ होली नेशन. हे सर्व देवाला तयार करायचंय. दिस इज व्हेरी क्रुशल, व्हेरी इम्पॉर्टंट. हालेलुया. त्यानंतर आपण डायरेक्ट जातो 9व्या वचनामध्ये. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो, ते या हेतूने की मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा. तुमचं लक्ष मला ह्या वचनाकडे, 9व्या वचनाकडे केंद्रित करायचंय. याच्या आदल्या वचनामध्ये, 6व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की मला एक राज्य स्थापन करायचंय, एक राज्य तयार करायचंय, जे राज्य लोकांचं राज्य नसणार, ते याजकांचं राज्य असणार. गॉड वॉन्ट्स टू इस्टॅब्लिश अ किंगडम ऑफ प्रीस्ट्स. अँड देन वेन वी कम, जेव्हा आम्ही 9व्या वचनामध्ये येतो, त्या 9व्या वचनामध्ये तो अजून एक महत्वाची गोष्ट आम्हाला सांगतो. परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो, तो ह्या हेतूने, वाय आय वॉन्ट टू कम, मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही त्यांनी नेहमी विश्वास ठेवा. सी व्हॉट इज द डिझायर ऑफ गॉड. देवाची इच्छा काय या ठिकाणी? परमेश्वराची इच्छा आहे की त्याने इस्रायली लोकांशी बोलावं. आता लक्ष द्या, या ठिकाणी माझ्याकडे लक्ष द्या की नेहमी परमेश्वर एकतर प्रॉफिट्सला पर्वतावर बोलत असे, जसं अब्राहमाला बोलवलं, मोशेला बोलवलं, अहरोनाला बोलवलं, अनेक त्याच्या भक्तांना, सेवकांना आणि प्रॉफिट्सला परमेश्वराने एकांतात पर्वतावर बोलत असे. जर परमेश्वराला लोकांना काही सांगायचंय, लक्ष द्या, परमेश्वराला जर लोकांना काही निरोप द्यायचा आहे किंवा काही आज्ञा द्यायची किंवा काही सांगायचंय, तर नेहमी परमेश्वर एका व्यक्तीला, मग तो प्रॉफिट असेल, तो याजक असेल, तो सेवक असेल किंवा खास निवडलेला व्यक्ती असेल, जसं अब्राहम
जसा अहरोन याजक होता, मोशे जसा संदेष्टा होता, अशा खास लोकांना परमेश्वर पर्वतावर बोलत असे आणि त्यांना तो आज्ञा देत असे. गॉड नेवर यूज टू टॉक टू जनरली टू द पीपल. लक्ष द्या, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विच आय वॉन्ट टू शेअर. गॉड नेवर स्पोक डायरेक्टली टू द पीपल. ही सिलेक्टेड few chosen people and he used to call them on the mountain and he used to meet them on the mountain, tell them his will, his heart, and these prophets हे जे संदेश होते ते खाली येऊन मग नंतर लोकांना सांगत असतात. इवन आज पण लोक विश्वास ठेवतात की परमेश्वर सेवकाशी बोलतो आणि सेवक मंडळीशी बोलतो. But now we need to change our concept. That is not the desire of God. देवाची ही इच्छा नाही. इथं 9व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी दाट ढगातून सिनाय पर्वतावर येईल तेव्हा जेव्हा मी तुझ्याशी बोलेल. मोशेला सांगतोय, ही टॉकिंग टू मोसेस, व्हेन आय स्पीक टू यू, जेव्हा मी तुझ्याशी बोलेल तेव्हा लोकांनी पण ऐकावं. इट मीन्स गॉड वॉन्ट्स दॅट पीपल शुड ऑल्सो हिअर हिज व्हॉइस. So now the time has come. आता वेळ आलेली. इट्स नॉट ओनली द प्रॉफिट्स. केवळ प्रॉफिट्स लोकांनी देवाची वाणी ऐकून लोकांना सांगावं, केवळ याजकांनीच देवाची वाणी ऐकून लोकांना सांगावं अशी वेळ नाहीये. पण देवाला याजकांचं राज्य तयार करायचं. ही वॉन्ट्स द किंगडम ऑफ प्रीस्ट्स. ही वॉन्ट एव्हरी बिलीव्हर टू बी अ प्रीस्ट. प्रत्येक विश्वासणारा एक याजक व्हावा. प्रत्येक विश्वासणारा एक संदेष्टा व्हावा. प्रत्येक विश्वासणारा देवाच्या उपस्थितीमध्ये जावं. प्रत्येक विश्वासणारे देवाशी बोलावं. दिस इज द विल ऑफ गॉड. ही देवाची इच्छा आहे. दिस इज कॉल्ड द टॅबरनॅकल ऑफ डेव्हिड. मोशेचा मंडप तुम्हाला माहिती आहे, फक्त महायाजक वर्षातून एकदा परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करत होता. परंतु दाविदाच्या मंडपामध्ये एव्हरी बिलीव्हर, प्रत्येक विश्वासणारा परमपवित्र स्थानामध्ये येतो. हालेलुया. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट गॉड वॉन्ट्स टू चेंज. गॉड वॉन्ट्स टू चेंज द सिनॅरिओ. देवाला ही स्थिती बदलायची आहे. आता केवळ प्रॉफिट्स नव्हे, केवळ याजक नव्हे, केवळ संदेष्टे नव्हे की त्यांच्याशी परमेश्वराने बोलावं. 9व्या वचनामध्ये निर्गम 19:9 मध्ये तो म्हणतो की मी सिनाय पर्वतावर जेव्हा उतरेल, आमेन, जेव्हा मी सिनाय पर्वतावर उतरेल तेव्हा सर्व लोकांना सिनाय पर्वताच्या पायथ्याशी गोळा कर, पायथ्याशी गोळा कर, आणि मी जेव्हा तुझ्याशी बोलेल तेव्हा सर्व लोकांनी ते ऐकावं. देवाची इच्छा आहे की केवळ प्रॉफिटशी नाही तर सर्वांशी त्यांनी बोलावं. हालेलुया. पण आता पण येतो मध्ये. आमेन. तिथे मर्यादा आहे. आमेन. काय म्हणता येईल इंग्लिशमध्ये मर्यादाला? There is a boundary God has kept. Everything, प्रत्येक गोष्ट जी संदेशाशी बोलेल ती प्रत्येकच गोष्ट मंडळीशी बोलणार नाही. प्रॉफिट इज प्रॉफिट, कॉंग्रिगेशन इज कॉंग्रिगेशन. आमेन. याजक हा याजक आहे, मंडळी ही मंडळी आहे. देवाची तर इच्छा आहे की प्रत्येकाने याजकपणामध्ये यावं. पण परमेश्वर संदेशाला त्याचं स्थान देतो. परमेश्वर याजकाला त्याचं आपलं स्थान देतो. कारण जर पुढे तुम्ही वाचलं तर परमेश्वराने काही हद्दीपर्यंत लोकांना पर्वताजवळ येण्याची परवानगी दिली. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की कोणी पर्वताला शिवू नये, कोणी पर्वताला हात सुद्धा लावू नये. जर कोणी हात लावला तर त्याला जीव मारावं, दगडाने मारावं किंवा बाणाने मारावं. ही रेस्ट्रिक्शन परमेश्वराने इस्रायल लोकांना दिली होती. पण नंतर ती रेस्ट्रिक्शन काही हद्दीमध्ये, काही प्रमाणात तोडलेलं आहे. एक बॅरियर होतं, ते बॅरियर आता तुटलं. जो पडदा होता परमपवित्र स्थानामध्ये, पवित्र स्थानामध्ये, परमेश्वराने तो वेगळा केला. पण याचा अर्थ हा नाही की आम्ही कसंही त्याच्या समोर जावं. लोक या गोष्टीला अत्यंत लाईटली घेतात. अरे ग्रेस, कृपेचा काळ आहे, आम्ही कसंही देवाच्या समक्षतेमध्ये जाऊ शकतो. नो, यू आर सिनिंग अगेन्स्ट गॉड. तुम्ही म्हणाल नाही याची काय गरज आहे, त्याची काय गरज आहे, ह्या गोष्टीची, हे जुनं करार आहे, आम्ही नवीन कराराचे आहोत. काही गोष्टीमध्ये
कृपेला आम्ही सहज घेत आहोत. डोंट टेक ग्रेस लाईटली. कृपा एवढी सरळ आणि सोपी नाहीये. कृपा एवढी साधी नाहीये किंवा कृपा एवढी हलकी नाहीये की त्याला आम्ही हलक्यामध्ये घ्यावं. लोक कृपेच्या आडमध्ये सगळं काही करून बसतात. या ठिकाणी परमेश्वराने त्याला सांगितलं की 3 दिवस लोकांना तयारी करण्यासाठी सांग. परमेश्वर म्हणाला, मी पर्वतावर येईल मोशे, मी तुझ्याशी बोलेल, तेव्हा लोकांनी पण माझी वाणी ऐकावी. ओके, इथपर्यंत ठीक आहे. परंतु परमेश्वर म्हणतो की लोकांनी माझी वाणी ऐकण्यासाठी त्यांनी स्वतःची तयारी करावी. आपण पाहूया वचनामध्ये, वर्ष मला वाटतं 11, 10वं वचनापासून पाहूया. महत्वाचं आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावे. आणि 11 वचनामध्ये म्हणतं 3रा दिवस येईल पर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण 3ऱ्या दिवशी सर्व लोक देखत परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरेल. लक्ष द्या, परमेश्वर म्हणतो आज आणि उद्या 2 दिवस लोकांनी स्वतःला शुद्ध राखावे. कशासाठी? देवाची वाणी ऐकण्यासाठी. होलीनेस इज मस्ट. तुम्ही कृपेच्या आड हे म्हणू शकत नाही की मी पवित्र नसलं तरी चालेल. नो, दॅट इज रॉंग. अँड आय एम बोल्डली स्पीकिंग टू ऑल दोज हू सर्व द लॉर्ड. जे सर्व देवाची सेवा करतात त्यांना मी सरळपणे स्पष्टपणे सांगत आहे. आय एम अ बोल्ड प्रीचर. हालेलुया. आय एम अ व्हेरी बोल्ड प्रीचर. मी बोलतो. मी आराधकांना, जे आराधना करतायत, जे वचन सांगतायत, जे देवाची सेवा करतायत, त्यांना मी स्पष्ट ताकीद देत आहे. परमेश्वराचं वचन सांगत आहे, पवित्रतेला कृपेच्या आड लपवू नका. होलीनेस इज होलीनेस. ग्रेस इज ग्रेस. कृपा ही कृपा आहे, पवित्रता ही पवित्रता आहे. तो म्हणतो आज आणि उद्या 2 दिवस लोकांना स्वतःची तयारी करायला सांग. सेकंड थिंग, त्यांनी आपले कपडे धुवावे. हे फार महत्वाचं आहे. मी विचार करत होतो कपड्याचं काय सांगितलेलं इथं. व्हॉट इज क्लोथ्स. वाय गॉड टॉक्स अबाउट गार्मेंट्स. का तो कपड्यांविषयी या ठिकाणी बोलतो, विशेष कपड्याविषयी सांगितलेले. काय कपड्याला महत्व आहे बायबलमध्ये. प्रेज लॉर्ड. ऐकूया आपण काय महत्व आहे. न्यू टेस्टमेंटमध्ये, नवीन करारामध्ये गार्मेंट किंवा कपडे, वस्त्र, इट टॉक्स अबाउट तारण, salvation. If you are saved by the blood of Jesus Christ, you have an access to go into the presence of God and listen to the voice of God. जर तारणाची वस्त्र तुम्ही परिधान केलेली आहे तर तुम्ही देवाची वाणी ऐकू शकता. रियल साल्वेशन तुमचं झालेलं आहे. यू हॅव रिअली एक्सेप्टेड जीसस एज लॉर्ड अँड पर्सनल सेव्हियर. येशूचा तुम्ही तारणारा आणि प्रभू म्हणून जर स्वीकार केलेला आहे तर तुम्हाला तारणाची वस्त्र आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. वस्त्राला फार महत्व दिलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. जुन्या काळामध्ये परमेश्वर म्हणतो, कौन जाएगा मेरे लिए. माझ्यासाठी कोण जाईल. यशाया म्हणतो, हा मी इथे आहे प्रभू, मी जाईल. तर परमेश्वर त्याला म्हणतो, यशाया, एस्केल, इर्मया यांना म्हणतो की यांच्या अंगातली मळीन कपडे काढ आणि यांना नवीन वस्त्रे घाला. तुम्हाला माहिती आहे उधळा पुत्र जेव्हा तो बापापासून निघून जातो, उडाऊ पुत्र, प्रॉडिगल सन, बापाला सोडून जातो, धनसंपत्ती घेऊन जातो. व्हेन ही डिसाइड्स टू कम बॅक, जेव्हा तो वापस येण्याचा निर्णय घेतो, बाप त्याला पाहतो, त्याला म्हणतो आधी याला अंगरखा घाला, आधी याला कपडा घाला. कपड्याला महत्व आहे. एका ठिकाणी नवीन करारामध्ये सांगितलेलं आहे की पार्टीला जाण्यासाठी, लग्नाला जाण्यासाठी लग्नाचा पेहराव घालणं जरुरी आहे. ज्याच्या अंगात तो पेहराव नाही त्याला बाहेरच्या अग्नीमध्ये टाकण्यात येईल. तुम्ही वाचा बायबल पवित्र शास्त्रामध्ये. लग्नाचा पेहराव, लग्नाला जाताना लग्नाचा एक विशेष पेहराव आहे, एक खास वस्त्र आहे, ते आम्हाला घालणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. तारणासाठी सुद्धा खास वस्त्र आहे,
याला गार्मेंट्स ऑफ साल्वेशन म्हणतात. एवढं कशाला? जुन्या करारामध्ये परमेश्वराने, ओके त्याच्या आधी पुढे जाऊ आपण, एकदम मागे जाऊ. जेव्हा आदाम आणि हवेने बागेमध्ये पाप केलं, ऐका, जेव्हा आदाम हवेने बागेमध्ये पाप केलं तेव्हा काय झालं? ते स्वतःला झाडामागे त्यांनी लपून घेतलं आणि झाडाच्या पत्त्यांनी स्वतःला झाकलं, कारण त्यांना वाटलं की ते नग्न आहे. मग परमेश्वराने स्वतः एका भेड बकरीला कापून त्याचं मांस, त्याचं स्किन जे आहे, ते कातडी जी आहे, एका जनावराची कातडीने त्यांची नग्नता झाकली. त्यांना गॉड गेव द गार्मेंट ऑफ स्किन्स फॉर ॲडम अँड ईव्ह. आदाम आणि हवेला ती वस्त्र दिली. उत्पत्तीपासून पाहतो. प्रेज लॉर्ड. यशाच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो की याला नवीन मंदिल घाल, मंदिल म्हटले तिथं, अंगरखा घाल. प्रेज लॉर्ड. याजक लोक, फार महत्वाची गोष्ट आहे. याजक जेव्हा मंडपामध्ये पवित्र स्थानामध्ये जात होते तेव्हा त्यांच्यासाठी एक खास प्रकारचं वस्त्र होतं. निळे जांभळी किरमीची वस्त्र, स्पेशल काइंड ऑफ गार्मेंट्स, निळ्या जांभळ्या रंगाची, अतिशय तलम तागाची वस्त्र होती. ती विशेष प्रकारे बनवलेली ती तागाची वस्त्र होती. हालेलुया. विशेष प्रकारे त्याला तयार करत असे आणि ही वस्त्र घालूनच याजकाला परमपवित्र स्थानामध्ये जाण्याची मुभा होती. जर त्याचा ड्रेसिंग बरोबर नसेल तर तो आतमध्ये जाऊ शकत नव्हता. वस्त्राला फार महत्व दिलंय. राईट फ्रॉम ॲडम अँड ईव्ह, आदाम हवेपासून आजच्या दिवसापर्यंत वस्त्र अत्यंत महत्वाचे आहे. प्रेज लॉर्ड. उधळा पुत्राची सुद्धा आपण गोष्ट पाहतो. तो आला, बाप म्हटला याला वस्त्र घाला, याला नवीन जगा द्या, न्यू गार्मेंट्स. आम्ही सुद्धा परमेश्वराच्या समक्षतेमध्ये गेलो, जर आम्हाला त्याची वाणी ऐकायची आहे, इफ यू वॉन्ट टू हिअर गॉड, यू नीड टू हॅव गार्मेंट्स ऑफ साल्वेशन. आणि ते इथं हे नाही दिलं की तुम्ही लोकांना वस्त्र घालून येण्यासाठी सांग. लोकांनी, परमेश्वरांनी मोशेला हे नाही सांगितलं की लोकांना सांग वस्त्र घालून या. वस्त्र सगळे घालतात. काय सांगितलेलं आहे बघा, 10वं वचन. परमेश्वर त्यांना सांगितले की त्यांना सांग की त्यांनी त्यांची वस्त्र धुवावी. आस्क देम टू वॉश देअर क्लोथ्स. वस्त्र सगळे घालतात, वस्त्र घालण्याचा ढोंग सगळे करतात, पण का ते वस्त्र धुतलेले आहेत? आर द गार्मेंट्स वॉश्ड क्लीन? तुमची वस्त्र, तुमच्या तारणाची, तुमची जी तारणाची वस्त्र आहेत ती धुतलेली आहेत का? यू नीड टू क्लीन अँड वॉश युअर क्लोथ्स ऑफ गार्मेंट, द क्लोथ्स ऑफ साल्वेशन, द गार्मेंट्स ऑफ साल्वेशन. तुमच्या तारणाची वस्त्र तुम्ही धुतली पाहिजे. आमेन. हालेलुया. याचा अर्थ तारणाची वस्त्र मळीन पण होतात. प्रेज द लॉर्ड. तारणाची वस्त्र मळीन पण होतात. म्हणजे तारण झाल्यानंतर आम्ही पुन्हा त्या जुन्या गोष्टी करतो. अहंकार, गर्व, राग, द्वेष, मत्सर, या सर्व वाईट गोष्टींनी आमची वस्त्र मळीन होतात. आवर गार्मेंट्स बिकम डर्टी. परमेश्वर म्हणतो 3 दिवस मी देत आहे. इफ यू वॉन्ट टू हिअर माय व्हॉइस. जर इस्रायल लोकांना सांग की माझी वाणी ऐकण्यासाठी त्यांनी आपली वस्त्र धुवावी. आणि बायबलमध्ये सांगितलं की त्यांनी आपली वस्त्र धुतली 10व्या वचनामध्ये. प्रेज लॉर्ड. त्यांनी आपली वस्त्र धुतली. परमेश्वराने त्यांना खास सांगितलं वस्त्र धुण्यासाठी. आमेन. पुढे जाऊया, 11 वचन बघूया. 3रा दिवस येईल पर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण 3ऱ्या दिवशी सर्व लोक देखत परमेश्वर सिनाई पर्वत उतरेल. 3rd डे. आमेन. 3rd डे. 19 अध्याय 1 वचन जर तुम्ही पाहिलं तर 3 महिने त्यांना लागले. किती महिने? मिस्रातून सिनाई पर्वतापर्यंत येण्यासाठी इस्रायल लोकांना किती महिने लागले? 3. आणि या ठिकाणी परमेश्वर म्हणतो मला तुम्हाला भेटायचं तर कितीव्या दिवशी मी भेटेल? 3ऱ्या दिवशी भेटेल. प्रेज द लॉर्ड. आता ऐका समथिंग प्रॉफिटिकल. 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झालेलं आहे.
22 मार्च ते 22 एप्रिल 1 महिना, 22 एप्रिल ते 22 मे 2 महिने, आज 24 तारीख आहे, 22 मेला 2 महिने संपले, 22 मे पासून 22 जून पर्यंत 3 महिने होणार आहे. मला असं वाटतं की 22 जूनला काहीतरी मोठं घडणार आहे. लेट अस एक्सपेक्ट, बिकॉज नंबर 3 हॅज इम्पॉर्टन्स. 3 या आकड्याला महत्व आहे. तिसऱ्या दिवशी गुलामगिरीतून सुटून पहिली वेळ होती त्यांची. 3 महिन्यानंतर त्यांनी त्या पर्वताला ते पाहू शकले. आफ्टर 3 months दे कुड सी द माउंटेन ऑफ गॉड. देवाच्या पर्वताला 3 महिन्यानंतर त्यांनी पाहिलं. इथे पण परमेश्वर म्हणतो 11व्या वचनामध्ये, तिसऱ्या दिवशी मी तुमच्याशी बोलेल. मे बी जून 20 पर्यंत लॉकडाऊन उघडेल. वी एक्सपेक्ट. आय एम नॉट प्रॉफिसाईंग. मी काही भविष्यवाणी करत नाही, पण अपेक्षा करतो की 22 जून पर्यंत लॉकडाऊन उघडेल. मी हे नाही म्हणणार की सगळं काही सामान्य होईल, सगळं काही ओके होईल, कोविड-19 जाईल, पण विश्वास आहे कोविड-19 पूर्णपणे आमच्या भारतातून 22 जून पर्यंत निघून जाईल. 22 जून पर्यंत आमचे चर्चेस उघडतील. अँड आफ्टर 22 जून गॉड विल स्पीक टू हिज पीपल. गॉड वॉन्ट्स टू स्पीक टू हिज पीपल. देवाला आपल्या लोकांशी बोलायचंय. आणि म्हणून हे 3 महिने परमेश्वराने दिलेले. का दिलेले? मौज मजा करायला, याचा त्याचा हेवा देवा करायला, याच्या त्याच्याविषयी कडूपण मनामध्ये ठेवून याच्या त्याच्याविषयी बोलण्यासाठी दिलाय? नाही. हे 3 महिने परमेश्वराने, मी तुम्हाला ॲज अ प्रॉफिट सांगत आहे, हे 3 महिने परमेश्वराने तुम्हाला देवामध्ये वेळ घालवण्यासाठी दिलेले आहे. प्रार्थना करण्यासाठी दिलेलं आहे. आमेन. टू प्रे. हालेलुया. टू प्रे टुगेदर. सोबत येऊन प्रार्थना करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला दिलेले आहे. प्रिपेरेशन, a year of preparation. 2020 is a year of preparation, and especially these 3 months are the year of preparation. Take it as a prophecy. 2020 is a year of preparation. These 3 months are year of preparation. हे 3 महिने तयारीचे महिने आहेत. लोकांना परमेश्वराने सांगितलं की 3 दिवस लोकांना सांग की त्यांनी तयारी करावी. ओ माय गॉड, इट्स प्रॉफिटिकल. प्रेज द लॉर्ड. इट्स प्रॉफिटिकल. हालेलुया. 3 months गॉड हॅज गिवन. 3 महिने परमिशन दिले फॉर प्रिपेरेशन. 2020 इयर ऑफ प्रिपेरेशन. एमेन. 2020 वर्षात तयारीचं वर्ष आहे. प्रेज लॉर्ड. आम्ही पाहिलं 2019च्या डिसेंबर महिन्यापासून जेव्हा मी प्रार्थना करत होतो, परमेश्वरा 2020 साठी मला एक वचन दे, तेव्हा परमेश्वराने वचन दिलं. हग्गाई 2 आणि 9वं वचन ते होतं की द ग्लोरी ऑफ द लॅटर हाऊस विल बी ग्रेटर दॅन द ग्लोरी ऑफ फॉर्मर हाऊस. या मंदिराचं शेवटलं वैभव पहिल्या वैभवापेक्षा श्रेष्ठ असेल. आणि लगेचच हे वचन आलं आणि लगेचच मार्च मध्ये सगळं बंद झालं. लोक घाबरले. कुठे गेली प्रॉफेसी? कुठे गेलं वचन? कुठे गेली भविष्यवाणी? लक्षात ठेवा, गॉड इज नॉट अ लायर. गॉड नेवर लाईज. परमेश्वर कधी खोटं बोलत नाही. जे तो बोलतो ते तो करून दाखवतो. आज या वचनाद्वारे, या 11व्या वचनाद्वारे, निर्गम 19:11 मध्ये परमेश्वर म्हणतो, तिसऱ्या दिवशी मी लोकांना भेटेल. 3 दिवस त्यांना सांग तयारीचे. कदाचित 2020 मध्ये मार्च, एप्रिल, मे किंवा मार्च टू एप्रिल, एप्रिल टू मे, मे टू जून, हे 3 महिने जे आहेत, दिस इज द इयर ऑफ प्रिपेरेशन. This is the year of preparation. God is giving us time to prepare ourselves. Lockdown is given to you. Lockdown तुम्हाला दिलेला आहे यासाठी की तुम्ही तयार राहायचं. आपसात भांडत बसायचं नाही. आपसात एकमेकाचा द्वेष करायचं नाही. आपसात एकमेकाला दुःख देऊन त्यांना प्रॉब्लेम मध्ये नेणं नाही. बट इट्स अ इयर ऑफ प्रिपेरेशन. हालेलुया. 3 months, 22nd March to 22nd April, 22nd April to 22nd May, and 22nd May to 22nd June. 3 months, a prophetical year, 3 months of preparation. 3 महिने तयारीचे महिने आहेत. का? Because after 22nd of June, I'm not prophesying. 3 महिन्यानंतर किंवा एका विशिष्ट काळानंतर God will
send down his spirit upon his people. Amen. And the glory of the latter house will be greater than the glory of the former house. Hallelujah. या मंदिराचं शेवटलं वैभव पहिल्या वैभवापेक्षा श्रेष्ठ आहे. चर्च बी रेडी. मंडळी तयार राहा. इथे सांगितलंय 19 अध्यायाच्या 11 वचन. कीप इट इन युअर माइंड. 19 अध्याय 10 आणि 11 वचन. प्रिपेअर. गॉड सेज प्रिपेअर माय पीपल बिकॉज आय वॉन्ट टू मीट देम. माझ्या लोकांना तयार कर कारण मला त्यांच्याशी बोलायचं आहे. हे 3 महिने परमेश्वराने लॉकडाऊनचे दिलेले आहेत यासाठी की आम्ही तयार व्हावं जेणेकरून देवाची वाणी आम्ही स्वतः ऐकू. आमेन. आमेन. आणि ती म्हणजे वॉश युअर गार्मेंट्स क्लीन. तुमची तारणाची वस्त्र स्वच्छ धुवा. साबणाने डिटर्जंटनी धुवा. तुम्हाला डिटर्जंट माहित आहे? विच इज द डिटर्जंट? रिन, सर्फ एक्सेल, टाइड, निरमा कुछ काम का नहीं. एक ही डिटर्जेंट है और वो है यीशु मसीह का लहू. हालेलुया. यीशु का लहू सारे पापों से हमको शुद्ध करने वाला है. एक ही डिटर्जेंट है जिसको इस्तेमाल करना है आपके साल्वेशन के वस्त्र को धोने के लिए. तुमच्या तारणाची वस्त्र धुण्यासाठी एकच डिटर्जंट आहे आणि ते म्हणजे ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट. आमेन. से हालेलुया. आमेन. प्रिपेअर योरसेल्फ. अपने आप को तैयार करो. स्वतःला तैयार करा. गॉड हैज गिवन दिस टाइम. 2 months have gone. 1 month is remaining. 2 महिने निघून गेले. आता तरी या शेवटल्या महिन्यामध्ये स्वतःला शुद्ध करा. तयार करा. आमेन. स्वतःला तयार करा. टाइम ऑफ प्रिपरेशन. अ इयर ऑफ प्रिपरेशन. आम्हाला माहित नाही 2021 काय घेऊन येणार आहे. बट द एंड ऑफ दिस इयर आय डोंट नो. आय एम नॉट सेइंग. मी हे नाही म्हणत की जून 22 पासूनच सुरू होईल. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर कधी पण. बट बिफोर दिस इयर एंड्स आय एम शुअर हे वर्ष संपण्यापूर्वी आमेन God is going to pour out his spirit upon his people as it is prophesied in the book of Joel. योएलच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील. ऍक्ट्स ऑफ द अपोस्टल प्रेषणांच्या कृत्यामध्ये मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करील. व्हॉट इज नीडेड? प्रिपरेशन. नंबर 2 वॉशिंग ऑफ युअर गार्मेंट्स. तयारी करणे. आणि दुसरी गोष्ट आपली वस्त्र स्वच्छ धुणे. अप्लाय द ब्लड ऑफ जीसस ओव्हर योरसेल्फ. क्लेम द ब्लड ऑफ जीसस. येशू रक्त स्वतःवर परिधान करा. त्या रक्तावर विश्वास ठेवा. टेक पार्ट इन टू ब्रेड अँड वाईन. प्रभू भोजनामध्ये सहभागी व्हा. जेव्हा तुम्ही प्याला प्याल तेव्हा म्हणा की दिस इज द ब्लड दॅट हॅज क्लेन्स्ड द गार्मेंट्स ऑफ माय सॅल्वेशन. हेच ते रक्त आहे की ज्याने माझ्या पापाचं माझ्या तारणाची वस्त्र स्वच्छ धुतलेली आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कॅन आय हॅव दॅट? थँक यू मोनिका. दिस इज द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट. दिस इज नॉट दिस बट इट्स द ब्लड ऑफ जीसस दॅट हॅज क्लेन्स्ड द गार्मेंट्स ऑफ माय सॅल्वेशन. माझ्या तारणाची वस्त्र येशूच्या रक्ताने धुतलेली. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रभू भोजन घ्याल तेव्हा तेव्हा हे म्हणा लॉर्ड आय वॉन्ट टू प्रिपेअर माय सेल्फ. प्रभू मला स्वतःला तयार करायचंय टू हिअर यू. परमेश्वर म्हटलं माझ्या लोकांशी मला बोलायचंय. इट इज गॉड्स डिझायर टू स्पीक टू हिज पीपल. देवाची इच्छा आहे की त्यांनी त्याच्या लोकांशी बोलावं. ज्याला कान आहे तोच ऐको. आणि कोणाला कान असतात? जे आपली वस्त्र येशूच्या रक्ताने शुद्ध करतात. जे ह्या वेळेचा उपयोग करून स्वतःला तयार करतात. 2020 इयर ऑफ प्रिपरेशन. आमेन. This is not partaking of bread and wine. Amen. Praise the Lord. Let us go forward. पहिल्या वचनामध्ये इस्रायल लोकांना 3 महिने लागले. वर्ष 11 मध्ये 19:11 मध्ये
प्रभू म्हणतो की तिसऱ्या दिवशी मी माझ्या लोकांना भेटेल. आमेन. 10व्या वचनामध्ये तो म्हणतो की तुमची वस्त्र तुम्ही धुतली पाहिजे, तारणाची वस्त्र. पण 12वं वचन आम्हाला सांगतं प्रियांनो, परमेश्वराने मर्यादा ठेवण्यासाठी पुष्कळ वचन ह्या 19व्या अध्यायामध्ये सांगितले. आय विल टेल यू. 12 वचन, 13 वचन, 21 वचन, 22 वचन, 24 वचन. 12 वचन, 13 वचन, 21 वचन, 22 वचन, 24 वचन. वर्स 12, वर्स 13, वर्स 21, वर्स 22, वर्स 24. 5 times God says बॅरियर ठेवा, मर्यादा ठेवा. लोकांना सांग, मर्यादेमध्ये रहा. अपनी हद में रहो, अपनी हद में रहो. परमेश्वर कहता है उन लोगों के लिए जो परमेश्वर की पवित्रता को नहीं मानते, जो परमेश्वर के पर्वत को, उसकी पवित्रता को नहीं रखते. वो सोचते कि चलो ग्रेस है, कृपा है तो कुछ भी करो, कृपा है तो कुछ भी करो. नहीं, लोग कहेंगे हम अभी पुराने नियम में नहीं है पास्टर, हम नए नियम में हैं, तो कुछ भी चलता है. पुराने नियम में नहीं, पुराने नियम में कहा कि मूर्ति पूजा नहीं करना, तो नए नियम में मूर्ति पूजा करना है? नहीं. पुराने नियम में कहा है कि खून नहीं करना, तो नए नियम में खून करना है क्या? पुराने नियम कहता है कि चोरी मत करो, तो नया नियम में चोरी करना है क्या? पुराने नियम में कहा है कि व्यभिचार मत करो, तो नए नियम में व्यभिचार करना है क्या? कौन कहा तक कहता है? कृपा के अंदर है, इसका मतलब परमेश्वर ने आपको लहू के द्वारा शुद्ध किया है. अब पाप मत करो, अब उसकी उपस्थिति को इजी मत लो, उसका शरीर और उसके लहू को इजी मत लो. वो पवित्र है, उसको पवित्र ही रखो. 5 बार 19 अध्यायामध्ये 5 वेळेस तो म्हणतो मर्यादेमध्ये राहा, हद में रहो, अपने हद के बाहर मत आओ, हद को तोडो मत. इस्रायल लोकांना सांग, त्या पर्वताला शिवू नका, त्याच्या जवळ पण येऊ नका, त्या हद्दीच्या आतमध्ये येऊ नका. फक्त इस्रायल लोकांनाच नाही, याजकांना सुद्धा सांगितलंय, याजकांना पण सांगितलंय की तुमच्या हद्दीमध्ये रहा. कुछ याजक लोग तो अपने आप को बहुत, मैं किसके बारे में नहीं कहना चाहता हूं, लेकिन वेरी इंपॉर्टेंट दिस इज, हद में रहो, परमेश्वर कहता है. आमेन. और 13 वचन बहुत इंपॉर्टेंट है. 13 वचन, 13th वर्स. आइए देखते 13 वचन. त्याला कोणी हात लावू नये, लावलं तर त्याला दगडमार करावा किंवा बाणाने वधावे. मग तो जनावर असो किंवा माणूस असो, त्याला जिवंत ठेवू नये. अब देखो आखरी पार्ट, शिंगांचा दीर्घनाद होईल. 13 वचन का लास्ट पार्ट. शिंगांचा दीर्घनाद होईल तेव्हा लोकांनी पर्वतावर चढावे. कोणी चढावे? लोकांनी. सी, हमको कॉमन लोगों को भी पर्वत पर जाने का आज्ञा है. प्रेज लॉर्ड. उसके पहले वो कहता है कि मर्यादा और हद में रहो. लेकिन एक समय आएगा, प्रेज द लॉर्ड, जब हमको उस पर्वत पे जाना है. ये कौन सा पर्वत है? ये जायन है. दिस इज द जायन वेयर वी नीड टू गो. लेकिन कब जाना है? समय के पहले नहीं. बायबल सांगतं 13व्या वचनामध्ये की शिंगांचा दीर्घनाद, कर्णा वाजेल, द लास्ट ट्रम्प, आखिरी नरसिंगा जब फूका जाएगा, वो समय है. परमेश्वर कहेगा चलो अब तुम आ जाओ मेरे पास. दैट इज द टाइम ऑफ रैप्चर. फिर से एक बार रैप्चर के पास हम आए, फिर से एक बार रैप्चर की तरफ हम आए. और परमेश्वर कहता है कि एक दिन आएगा और वो जल्दी आएगा. शायद अब ये सीक्वेंस को अगर हम देखेंगे तो परमेश्वर कहता है कि लोगों को तैयार करो, उनको कहो कि अपने कपड़ों को धोए, और उनको कहो कि हद में रहे. और उसके बाद वो कहेगा कि जब
नरसिंगा बजाया जाएगा, तब लोगों को कहे कि तुम पर्वत पे आओ। प्रेज लॉर्ड। अब जो समय में हम जी रहे हैं, नरसिंगा बजने ही वाला है, प्रिपरेशन है। इसलिए कहता 2020 2020 ईयर ऑफ प्रिपरेशन। किस बात का प्रिपरेशन? परमेश्वर को सुनने का प्रिपरेशन, और दूसरी बात पर्वत पर जाने का प्रिपरेशन, क्योंकि उस पर्वत पर कोई भी नहीं जा सकता। नरसिंग बजेगा, शिंग फुंकला जाईल, तुतारी वाजेल, शेवटला करणा वाजेल, तेव्हा सर्व विश्वासणाऱ्यांना, ज्यांनी स्वतःची तयारी केलेली आहे 2020 मध्ये, ज्यांनी आपली तारणाची वस्त्र धुतली आहे 2020 मध्ये, अशा लोकांना शायद 2021 में प्रभु के साथ जाना पड़ेगा। वी डोंट नो, आई एम नॉट प्रोफेसाइंग, क्या मैं कोई डेट नहीं बता रहा हूं, सिर्फ उसको मालूम है कब प्रभु ये आएगा। लेकिन हमको तैयार रहने के लिए परमेश्वर ने कहा है। वेरी इंपॉर्टेंट, दिस इज अ प्रॉफिटिकल वर्ड बिलवेड, हालेलुया, आमेन, प्रेज द लॉर्ड। अब आइए हम देखते हैं सिनाई पर्वत और जायोन। सिनाई आणि सियोन, लक्ष, दोन वेगवेगळे शब्द आहेत। सिनाय, सियोन, सायनाय, जायन, क्या फर्क है? सिनाय मध्ये भय होतं, टेरर होता, फियर अँड टेरर, भय होतं, भीती होतं, थरकाप होता, लोक थरकापले। पण सियोन पर्वतामध्ये प्रीती आहे आणि क्षमाशीलता आहे। दॅट इज द डिफरेंस। उधर भय, टेरर आहे, दहशत आहे, भीती आहे। सिनायवर दहशत आणि भीती आहे, सियोनवर प्रेम आणि क्षमा आहे। आमेन। सिनाय हा ड्राय डेझर्ट मध्ये आहे, सुकलेल्या वाळवंटामध्ये आहे। पण सियोन जो आहे, जिवंत देवाचं शहर आहे, जिथे जिवंतपणा आहे, जिथं हिरवेगारपणा आहे। हालेलुया। सिनाय जगिक आहे, सियोन आध्यात्मिक किंवा स्वर्गीय आहे। सिनाय जगिक आहे, सियोन आध्यात्मिक आहे किंवा स्वर्गीय आहे। सिनायवर, सियोन मध्ये सर्व विश्वासणारे, ज्यांची वस्त्र शुद्ध प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेली आहे, ते आहे सियोन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। सिनाय हॅज गिल्ट अँड फियर, दोषी आहे, तू दोषी आहे, तू पापी आहे, तू मूर्ख आहे, प्रेज द लॉर्ड। पण सियोन हॅज गॉट जस्टिस अँड यू आर मेड परफेक्ट इन सिनाय, जायन। न्याय आणि परिपूर्णता इज ऑन जायन। हालेलुया। सिनायवर मध्यस्थ, इस्रायलचा मध्यस्थ मोशे होता। सियोन मध्ये तुमचा आणि माझा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे। द मीडिएटर ॲट सायनाय इज मोसेस, द मीडिएटर ॲट जायन इज जीसस हिमसेल्फ। हालेलुया। Sinai is an old covenant, Zion is a new covenant. Amen. Praise the Lord. Sinai मेंढरे, बकरी आणि बैलांच्या रक्ताने तू त्याच्यावर जाऊ शकता। सियोन मध्ये एकमेव देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त याच्या रक्ताद्वारे तुम्ही जाऊ शकता। सिनाय हॅज बॅरियर्स, प्रेज द लॉर्ड, बट सियोन, Zion has invitations. There is no freedom, there is invitation. पुन्हा I repeat, पुन्हा मी सांगतो, Sinai has barriers, but Zion has invitation. सिनाय मध्ये बंधन आहे, हद्द आहे, सियोन मध्ये आमंत्रण आहे। Amen. Sinai talks about law, Zion talks about grace. सिनाय नियमाविषयी सांगतो, सियोन कृपेविषयी आम्हाला सांगतो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। सिनायवर फक्त मोशे ऐकत होता, सियोन मध्ये आम्ही सर्व ऐकणार आहोत।
दिस इज द डिफरन्स. काय करायचं आम्हाला? रिसीव्ह द वर्ड ऑफ गॉड. आजचं वचन जो तुम्ही ऐकलं नसेल, मी म्हणाल पुन्हा एकदा फॉरवर्ड करून पुन्हा एकदा हे वचन ऐका. यूट्यूबवर मी याला पोस्ट करणार आहे, माझ्या इटर्नल ग्रेस मिनिस्ट्रीमध्ये हे वचन मी पोस्ट करणार आहे, हे व्हिडिओ पोस्ट करणार आहे, यासाठी की लोकांनी ते नेहमी नेहमी ऐकावं. जे ऐकत आहेत इटर्नल ग्रेस मिनिस्ट्री म्हणून अशा 2-3 मिनिस्ट्रीज, पण माझ्या नावाचं संजय निर्मलचं इटर्नल ग्रेस मिनिस्ट्री आहे, त्याच्यावर जाऊन माझे सर्व व्हिडिओज तिथे तुम्ही पाहू शकता. रिसीव्ह द वर्ड अगेन अँड अगेन. लिसन टू द वर्ड. रिसीव्ह इट. हालेलुया. त्याचा स्वीकार करा. स्वतःला वेगळं करा, शुद्ध करा, तारणाची वस्त्र घ्या. दिस इज द टाइम ऑफ प्रिपॅरेशन. 2020 इयर ऑफ प्रिपॅरेशन. तयारीचे दिवस आहे. 3रा दिवस येणार आहे, 3रा महिना येणार आहे. प्रभूला भेटण्याची वेळ येणार आहे. स्वतःला तयार करा. हालेलुया. जगिक गोष्टीपासून वेगळं घ्या, ठेव, राहा. सर्व प्रकारच्या मलिनता जीवनातून तुम्ही काढून टाका. पवित्र जीवन जगा, होली लाईफ जगा, स्वतःची तयारी करा. प्रभू तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करेल. आय होप यू आर ब्लेस्ड बाय टुडेज वर्ड. माझा विश्वास आहे तुम्ही आजच्या वचनातून आशीर्वादित झालेला. 1 महिना राहिलेला आहे. हालेलुया. आय एम एक्साइटेड टू मीट माय जीसस. आय एम एक्साइटेड टू हिअर फ्रॉम द वर्ड. मी हे म्हणत नाही 22 जूनला प्रभू येशू येणार आहे. आय एम नॉट सेइंग दिस. डोंट मिसअंडरस्टँड. 22nd June, something good is going to happen. Amen. Power of God will be manifested in the church. God will meet us in the church. प्रभू भेटणार आहे. God wants to do something great and awesome in your life. देवाला तुमच्या जीवनात अद्भुत गोष्टी करायच्या आहेत. Marvelous and tremendous thing God wants to do in your life. Glorious thing God wants to do in your life. अद्भुत आणि महान गोष्टी परमेश्वर तुम्हाला करायच्या आहे, पण तुम्हाला त्यासाठी तयारी करायची. प्रिपेअर युअर सेल्फ. वस्त्र धुवायची आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. अँड देन ओनली वी कॅन मीट गॉड. लेट अस ऑल प्रिपेअर अवर सेल्फ. आइए हम प्रार्थना करें. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ स्वर्गीय देव, आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या सुंदरशा वचनाबद्दल. निर्गम 19:10-11 जे विशेष करून आम्हाला बोलत आहे की प्रभू तुला आमच्याशी बोलण्याची इच्छा आहे. अँड द टाइम हॅज कम. आणि तू आम्हाला वेळ दिलीस. 3 months, 3 days, वॉट एव्हर इट इज, तू आम्हाला दिलेले आहेस की आम्ही स्वतःला तयार करा. वी प्रे इन द नेम ऑफ जीसस दॅट हेल्प अस टू प्रिपेअर सो दॅट वी कॅन हिअर युअर व्हॉइस. आम्ही तुझी वाणी ऐकू. आम्ही तुला ऐकू, कारण तुला आमच्याशी बोलायचं आहे. तुझ्या वचनात तू आम्हाला सांगितलं. यू वॉन्ट अस टू प्रिपेअर अस ourselves. We should prepare ourselves. We should wash our clothes. There is only one detergent, Lord, which can wash our garments of salvation clean, and that is the blood of Jesus Christ. येशूचं रक्त आमची तारणाची वस्त्र शुद्ध करते. आम्हाला सहाय्य कर. We need to plead the blood whenever we take part in the bread and wine. We need to remember that it's the blood that cleanses us. Hallelujah. सहाय्य कर प्रभू. तुझं वचन समजून, केवळ समजून सोडून देण्यासाठी नाही, पण आजपासून पुढे तुझ्या वचनानुसार वागण्यास तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही तुझं गौरव करतो. तुला धन्यवाद देतो. तुझी महिमा करतो. प्रभूच्या आम्हाला सुंदरशी वेळ दिली. तुझ्या लोकांना तू वेळ दिलीस की तुझ्या चरणाजवळ बसून तुझं वचन एकाग्रतेने ऐकावं. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू मास्टर. यू आर ऑसम. वी प्रिपेअर आवरसेल्व्स. क्लेन्स अस. फॉरगिव्ह अस. क्षमा कर प्रभू आम्हाला. Forgive your people. Forgive your people. I repent of myself. माझ्या स्वतःसाठी मी पश्चाताप करतो यावेळेस. माझ्या स्वतःसाठी मी पश्चाताप करतो. कारण याजकांनी सुद्धा स्वतःचं परीक्षण करावं असं तुझं वचन सांगायचं. I repent on behalf of everybody who is listening. जे सर्वजण ऐकत आहेत त्यांच्यासाठी प्रभू मी पश्चाताप करत आहे. I repent for our city. आमच्या शहरासाठी मी पश्चाताप करत आहे. I repent for all those who have not accepted Jesus and Lord अप टिल नाव. आतापर्यंत ज्यांनी येशू ख्रिस्ताला तारणार आणि प्रभू म्हणून स्वीकारलं नाही, अशा सर्वांसाठी प्रभू मी पश्चाताप करत आहे. मी प्रार्थना करत आहे. माझ्या ऐकणाऱ्यांसाठी मी प्रार्थना करत आहे, जे सर्व यावेळेस ऑनलाईन मला बघत आहे. ओ आय ब्लेस यू अँड आय रिपेंट फॉर यू इन द नेम ऑफ जीसस. आय प्रे फादर गॉड फॉर माय प्रेशियस पीपल हू आर लिसनिंग टू दिस वर्ड टुडे अँड ऑल दोज हू आर लिसनिंग आफ्टरवर्ड्स ऑनलाईन जे कोणी आहे. आय प्रे फॉर एव्हरीबडी and I repent for them in the name of Jesus, that by your divine grace, तुझ्या दैविक कृपेने
प्रभू आमच्या पापांची तू आम्हाला क्षमा कर, आमच्या दुष्कृतांची आम्हाला क्षमा कर. Forgive us, forgive us. And Lord, let many people receive Jesus as Lord and personal Savior. ज्यांनी येशूचा स्वीकार केला नाही अजूनही, ज्यांना वस्त्रच नाही तारणाची, अशांना तुझी तारणाची वस्त्र दे. जसा त्या उधाळ्या पुत्राला आपल्या बापांनी वस्त्र दिली, जसं याजकांना वस्त्र घातली, जसं आदाम हवेला चर्मची वस्त्र घातली, जसं यशायाला वस्त्र घातली, जसं इर्मायाला वस्त्र घातली, तशी तारणाची वस्त्र ज्यांना नाही त्यांना वस्त्र तू दे प्रभू. आणि ज्यांच्याकडे वस्त्र आहे ते आमची वस्त्र येशूच्या रक्ताने प्रत्येक वेळेस शुद्ध करा. एव्हरी टाइम वी पार्टेक इन द ब्रेड अँड इन द वाईन, वी ट्राय टू क्लेन्स our garments of salvation, O Lord. Help us to clean ourselves and prepare so that we could hear you. धन्यवाद देतो प्रभू, स्तुती महिमा आणि आदर तुला देतो. ही वेळ तुझ्या स्वाधीन करतो. ही प्रार्थना आमचा तारणा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो पित्या म्हणून. आमेन, आमेन, हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस, प्रेज द लॉर्ड, आमेन. थँक यू सो मच, थँक यू. तुम्ही माझ्यासोबत जुडलात. God bless you. I hope you are blessed by today's word. So God bless you. Be safe at home. Prepare yourself. स्वतःला तयार करा. घरी सुरक्षित राहा आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. Thank you. God bless.